नमस्कार कोरेगावकर, मी तुमचा लाडका चिराग भाऊ मोरे, व्हिडिओ क्रिएटर. तर भावांनो, काल आपण एक ब्लॉग टाकला नव्हता. आज मी ब्लॉग टाकलाय. भावांनो, कसा वाटला ते नक्की सांगा. आणि आपल्या आयडीला फॉलो करा आणि लाईक करा आणि आपला व्हिडिओ शेअर करा. आज सकाळ सकाळी उठल्या उठल्या काम लागलं. मावशी बोलली मला बी खाली आज चौकात सोड. मग त्यांना सोडायला गेलो. तर मावशीला म्हणलं व्हिडिओ करायचं. मावशी हसत होती बा पाठीमागे बसून. मावशीला सोडलं आणि मित्राचा आपल्या कॉल आला की आपलं बस स्टँड मध्ये काम आहे तर जाऊन येऊयात. तर मित्र आला बघा. आल्यावर भाऊ म्हणलं आपल्या अजून एक दोन काम आहेत ते करूया. तिथनं आलो आम्ही आता बघा डेपो मध्ये आलेला. इथं सगळी शांत होती. सकाळ सकाळचा टाइम होता, कोणी नेत नव्हतं. भाऊ म्हणला तू पुढे जाऊन व्हिडिओ करतो, मी तर माझं कामावर. आपलं बस स्टँड आता जरा रिकाम होतं. जरा पुढे आल्या होता एसटी थांबले. एसटी मध्ये जरा पब्लिक चढत होतं बघा. गर्दी तर एवढी नव्हती. पण म्हणलं व्हिडिओ मध्ये घ्यावं जरा बस आपली. आणि ही बघा आपल्या कोरेगावचं बस स्थानक. तिथनं आता हिथं बघा चांगल्या क्वालिटीमध्ये रस्ता बिस्ता केलाय बघा. आत्ता जरा क्वालिटी आपलं तिथनं बाहेर आलो बघा, आपल्याला आपल्या गाडीपाशी चाललो तेवढं आपल्याला दत्ताचं मंदिर दिसलं. आणि इथं आल्यावर आणि दत्ताच्या मंदिरात गेलो ना असं कधी झालंच नाही. तिथनं आम्ही दोघं दत्ताच्या मंदिरात गेलो. तिथं एवढी शांतता आहे का नाही. दत्ताच्या मंदिरात गेलो आणि पाया पडलो. आणि तिथनं आम्ही दोघं बाहेर आलो आणि तिथनं आम्ही गाडी घेऊन चाललेलो बघा. नवीन रस्ता चाललाय आपल्या कोरेगावचा बनवायचा. आदर चौक ते नवीन स्टँड बनवायचं चाललेला बघा रस्ता येऊ. पूर्ण हायवे होणार आहे वाटतं. तिथनं पुढे आलो आणि हे बघा मोठी भली बिल्डिंग. नक्की हे काय विषय नक्की कोरेगावकरांनी जरा कमेंट मध्ये सांगा नक्की इथं काय बनणार. तेवढाच आपल्याला तिथं आपल्या शाळेचा मित्र भेटला. तिथनं आम्ही गेलो चहा प्यायला बघा. तिघ जण चहा प्यायलो तिथनं आणि आलो बघा. चहा पिऊन बाहेर आलो ना आपल्याला तिथे एक मित्र भेटला आपला. त्याला घेऊन आपण गाडीवर आलो. तो पण व्हिडिओ करतोय यस सिनेमॅटिक म्हणून त्याचा इंस्टा. महालक्ष्मी मोबाईल शॉपिंग मध्ये भावाचा मोबाईल चार्जर खराब होता. तिथनं आम्ही आत आलो. भावाचं काम बिम झालं सगळं. चार्जर नवीन घेतला आणि तिथनं आम्ही पडलो बाहेर. इथनं मी सर आलो माझ्या कॅपे आलो. आपला शाळेचा मित्र भेटला बघा. राजवर्धन गवळी म्हणून नाव आहे याचं. माझा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट.